गोष्टीमुळे ही पण रूम आम्ही सध्या चेंज करतोय. ऋतिकाचा संसार. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आम्ही तिघीजणी रेंटवर राहतो आणि 1 वर्ष झालं आमच्या जॉबला. सो ही आमची दुसरी रूम होती ज्या आम्ही रेंटने राहत होतो. बट काही प्रॉब्लेम्समुळे किंवा प्रायव्हसी वगैरे काही गोष्टीमुळे ही पण रूम आम्ही सध्या चेंज करतो आहे. आणि गेल्या 1-2 दिवसापासून आम्ही रूम बघत होतो. लकीली आम्हाला 1-2च रूम बघितल्या आम्ही आणि आम्हाला एक रूम भेटलेली आहे. सो आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत आम्ही तिकडे शिफ्ट होणार आहे. आमच्यातल्या एकीचं म्हणजे ऋतिकाचं लग्न झालं आहे, सो ती नाही आहे. सो या रूमवरचा हा शेवटचा व्हिडिओ असेल किंवा शेवटचा ब्लॉग असेल हा, किंवा मिनी ब्लॉग्स येतील, पण हा शेवटचा मोठावाला ब्लॉग असेल. अँड लकीली आम्हाला खूप छान रूम भेटली आहे. तिथे आमचे स्टाफ मेंबर वगैरे पण आहेत. त्याच्यामुळे आम्ही आज उद्यामध्ये शिफ्ट करू. बिकॉज ऋतिका नाही आहे, ऋतिका अजून आली नाही आहे इकडे रूमवर. तर आज उद्यामध्ये आम्ही रूम शिफ्ट करू. अँड फुल ब्लॉग तुम्ही बघाच, कारण मी आता छोटं शूट करेल. आता पॅकिंग करायची आहे. सगळं सामान आम्हाला इथून तिकडे, ते पण फर्स्ट फ्लोअरवर आहे, हे पण फर्स्ट फ्लोअरवर आहे. सामान खाली उतरवू, ते पण तिकडे वरती चढवू. त्यामुळे बघा आमचा शिफ्टिंगवाला ब्लॉग. रूम भेटायच्या खुशीमध्ये गुलाबजामुन. वाव, तू बनवले का? अगं तिकडे बनवलं ते मुंबईला. एवढं काही खास नाही आहे, पण ठीक आहे. त्या गिफ्ट्सच्या याचे एक ऋतिकाचा आहे, पण ऋतिका नाही आहे. गाईस खूप थोडे मागच्या वेळेसपेक्षा कमी कष्ट पडले, पण आज देव आमच्या साथीला होता. अर्ध्या दिवसात भेटून गेले आम्हाला. म्हणजे काल अर्धा दिवस पण निघालो ना आपण. नाही, आणि आज उन्हाळा सुरू होण्याच्या आधी भेटून गेले आम्हाला. आम्ही उद्या शिफ्ट करू. तुम्हाला फुल ब्लॉग दाखवू. आणि नजर लागली आमच्या ट्रायलला, हे पण सांगते मी तुम्हाला. आता आम्ही प्रत्येक ब्लॉग किंवा व्हिडिओ टाकताना एक नजरचं सिम्बॉलचा टाकू. ऋतिकाच्या लग्नात आमच्या तिघींना नजर लागून गेली. आणि इकडे कसं कॅमेराला दाखवून या रूमवरची लास्ट चाय. सो थोडी पॅकिंग झाली आहे. आता आमच्या दोघींच्या पण गाड्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही गाडीवर थोडंफार सामान घेऊन जातो आहे. आणि उद्या मग बघू, सिलेंडर वगैरे पण आहे तर ऑटो करू आणि ऑटोमध्ये बरंच सामान घेऊन जाऊ. सध्या आम्ही दोघीच आहे. थोडं सामान घेऊन जातो मी पण. माझे जुने कपडे घातले जुन्या रूमवर, पहिले नवीन रूमवर आम्ही आता साफसफाई करायला चाललो आहे. आणि उद्या सगळं सामान घेऊन जाऊ. सो चलो, झोला लटका के. तुला इतकं वेळ लागतो? ये बस लवकर, चल. माझ्या अश्रू येणार आहे रात्री परत. मंदिर मस्त आहे. गाईज तुम्हाला होम टूर आम्ही लवकरच देऊ, पूर्ण सेट झाल्यावर. आणि आमचा रूम पार्टनर जो मेन आहे तो आल्यावर होम तुम्हाला आमच्यामध्ये मिसिंग वाटत. तोपर्यंत आम्ही या चेल्यांना घेऊन आलो. आणि आमच्या रूमचं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही लवकरच दाखवू. बाय गाईज.
सो आमची बऱ्यापैकी रूम एकदम क्लीन झालेली आहे, म्हणजे तरी बऱ्यापैकीच झाली आहे. बऱ्यापैकी म्हणजे सगळीच झालेली आहे. आता मी जाऊन फायनल सामान टाकू आणि आम्ही ऋतिकाच्या नवीन घरी नवीन नवरीचं स्वागत करू. कशी वाटली मुलींना आमची नवीन रूम? छान, एकदम छान. हायफाय. समोर एकदम मस्त छान साईबाबांचं मंदिर आहे. आणि इकडे अंधार आहे, मी तुम्हाला दिवसात दाखवेल. मागे पूर्ण शेती आहे, पूर्ण म्हणजे मागे पण मोकळं आहे. आणि वाव, लाईट बघा खाली. वाव यार. हा इकडे किचन आहे. I'll show you. छोटा छोटा पूरी दोनों आप लड़कियों को देख के दिन में खाते तो और इससे डबल थी. बेचारे के प्लेट में और 2 है ऑलरेडी. मोठी पुरी दे दो. सुकी पुरी. काय म्हणते निकिता? कोरडी पुरी दे दो भैया. भैया पण आज आहे. भैया कुठून आले या पुरी? सो आम्ही चौघी पण रूम साफ करून खूप जास्त थकलो होतो, त्याच्यामुळे जेवण बनवायची काही इच्छा नव्हती. मग या दोघींना घेऊन आम्ही बाहेरच नाश्ता केला, शेवपुरी पाणीपुरी. आणि बाकी सगळं उद्या सकाळी आम्ही काय पॅकिंग केली, कशी केली बघा आता पुढे तुम्ही. सो दुसऱ्या दिवशी तर मला जायचं होतं ओपीडीला आणि खूप कमी टाईम होता दुसऱ्या दिवशी, त्याच्यामुळे आल्यावरच मी माझे सगळे कपडे बेडशीटमध्ये भरले, कारण माझ्याकडे मोठी एक पण बॅग नव्हती आणि रूम फिक्स करायचं आहे वगैरे असं काहीच म्हणजे काहीच डोक्यात नव्हतं. त्याच्यामुळे मी बेडशीटमध्येच माझे सगळे कपडे बांधले आणि तसंच कपाट वगैरे फोल्ड करून तसंच सगळं सामान तिकडे रूमवर घेऊन गेली, कारण मोठ्या बॅगचं असं काही कामच पडत नव्हतं मला इथे. त्याच्यामुळे मग यातच केलं. शेवटची रात्र या रूमवर. शेवटची रात्र या रूमवर. शेवटची रात्र या रूमवर सांगतो. नको रडू निकिता, खूप आठवणी तुझ्या माहिती आहे. कावीळ, माझा ऍक्सिडेंट, आठवणी. हा ते नंतर बघता येईल काय काय.
संसार भांडी. सामान शिफ्टिंगच्या मध्ये माझी ड्युटी पण होती, त्याच्यामुळे ड्युटीवर आली. आता परत जाते मी तिथं थोडंफार सामान हे करते आणि मग मी परत जाईल तिला मदत करायला. थोडंफार सामान घेऊन आली रूमवर, कारण हा आमचा जुनं घर ते हॉस्पिटलच्या मध्येच आम्ही रूम घेतली आहे. तर अर्धं सामान अर्धं म्हणजे थोडंफार जसं गाडीवर बसेल तसं मी आणि निकितानी आणि आमच्या जुन्या रूमवरच्या 2 रूममेट्स त्यांनी थोडी हेल्प केली आम्हाला कालपासून. त्यांनी कालपासून आम्हाला भरपूर हेल्प केली आहे, त्याच्यामुळे बरंच सामान आम्हाला इझी झालं आहे. आता रूमवर जाईल मी 1 वाजता ड्युटी संपतो आणि परत मग एक ऑटो करून डायरेक्ट ऑटोमध्ये सामान घेऊन. भरपूर सामान तर नाही आहे, बट किती जणी राहतो आहे त्याच्यामुळे बरंच सामान आहे. सगळ्यांना वाटतं की भरपूर सामान आहे, भरपूर सामान आहे असेल, ठीक आहे, कारण आम्ही सगळं रूमवर बनवतो आहे तर चालेल. आणि 1 वर्ष झालं राहतो आहे तर एकत्र सामान आहे त्याच्यामुळे असू शकतो. तर चला मी ड्युटी संपवली आणि तुम्हाला भेटते शिफ्टिंगच्या लुकमध्ये. मला ना म्हणजे आमचं थोडं सामान आहे रूमवरचं. किती घ्याल? जास्त मध्ये नाही आहे. मग तिथून परत इथेच यायचंय ना तुम्हाला. बघा ना 130. सामान जास्त नाही आहे. बरं तुमचा नंबर देऊन. सगळे भांडे आणि गॅस वगैरे भरून टाकला होता आणि जेवण पण काही बनवलं नव्हतं, त्याच्यामुळे येऊन थोडासा सुका नाश्ता केला, म्हणजे मुरमुरे चिवडा वगैरे खाल्ला. अँड देन थोड्या वेळातच ऑटोवेला येणार होता. सो इतकी गरमी आहे, रिक्षावाल्याला घर सापडत नाही आहे. अँड मग फायनली ऑटोवाला काकांना घेऊन आले होते रूमच्या खाली. अँड जेवढं जमेल तेवढं आम्ही गाडीवरनं नेलं होतं सामान. जे मोठं होतं आमचे बेड्स होते अँड सिलेंडर वगैरे ते सर्व सामान आम्ही एका ऑटोमध्ये टाकलं. आणि या दोघी ज्या रूममेट्स आमच्या काल पण आल्या होत्या त्या आज पण आल्या आणि खरंच खूप जास्त थँक्यू त्यांना, की त्यांच्यामुळे आम्हाला खरंच खूप इझी झालं. सो अशा प्रकारे मग ही रूम आम्ही खाली केली. अँड अजून एक चक्कर आम्हाला मारायचंच होतं रूमवर, कारण थोडं छोटं काही सामान होतं. सो मग ते ऑटोमध्ये आम्ही काढून घेऊ ना सगळं, पहिले काढून घेऊ ना सगळं म्हटलं. तिला थँक्यू गीते, खरंच थँक्यू 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 थँक्यू. काही न बोलता काय खूप बोल. अँड वी मिस यू ऋतिका. आम्ही सगळं सामान घेऊन आलोय. आणि एक शॉर्टसाठी आणि आम्ही सगळं सामान ठेवलंय. आता आम्ही थंडा पार्टी करायला आलोय आणि आम्हाला या दोघींनी खूप जास्त हेल्प केली. तिने सो आम्ही पार्टी करायला आलो. पार्टी तोच आवाज अँड अशी काही दिसत होती आमची ही ओल्डवाली रूम, बिकॉज ऑल एम्प्टी, सब खाली कर दिया हमने. बस आम्ही जायचं बाकी आता.
सो घाई खूप थकली आहे, खूप जास्त पण भूक पण खूप लागलेली आहे. आणि इथून थोडा आणि सनसेट मिळलेली आहे. खूप लागली त्याच्यामुळे मी बनवते मसाला भात थोडासा थोडं आवडतो आहे. आता जास्त भूक लागली आहे, जवळपास तर भेटत पण नाही, त्याच्यामुळे आम्ही रूमवरच बनवतो. तुम्हाला पण माहिती आहे. न्यू किचनचा फर्स्ट कुकिंग, न्यू किचनची फर्स्ट कुकिंग मसाला भात. किती छान व्ह्यू आहे बघा इथून. आणि ते थोड्या वेळात मस्त सनसेट होईल. मला फ्रेश पण व्हायचं पटकन मसाला भात बनवते आणि आंघोळ करते आणि मग खाते. आंघोळ झाल्यावरच खाली. सो असं होतं आज आमचं फुल शिफ्टिंगचा. कालपासून फुल शिफ्टिंग काल भरपूर गाडीवर पण आणलं आणि सामान एकटाच केलं. तिघींच होतं त्याच्यामुळे भरपूर सामान होतं. मला वाटतं असतंच मुलींचं वेगळं सामान, त्याच्यामुळे ते कोणाला पण किती सामान आहे काय सामान आहे. ठीक आहे. हो, पुलाव डन म्हणजे आता एक लावते कुकरचं झाकण आणि मी जाते माझा बेड. इकडे पसारा बघा. या रूमवरचं पहिलं जेवण. कैरी ठेवली. कैरी. अँड आम्ही मस्त सनसेटचा व्ह्यू घेऊन नवीन घरामध्ये पहिल्यांदा जेवायला बसलो होतो. किती पण थकलेलो असो पण घरचं जेवण ते घरचंच असतं. अँड आम्ही मस्त सनसेट बघितला. तुम्ही पण आमच्या रूममधून सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करा. अँड देन नंतर आम्ही केला ऋतिकाला व्हिडिओ कॉल अँड तिला सांगितलं लवकर आहे यार, खूप दिवस झाले गेली आहे, ऑलमोस्ट 1-2 आठवडे होईल आता. आणि रात्री म्हणजे संध्याकाळीच आम्ही जेवण केलं 5-6 वाजता. तर माझ्याकडे टाईम होता बराच. झोप पण थोडी काही येत नव्हती नवीन घर असल्यामुळे. त्याच्यामुळे मग मी पण थोडं कपाट वगैरे लावून टाकलं आणि सगळं सामान तसंच पडलं होतं. त्यामुळे मग सर्व कपडे कपाटामध्ये लावून टाकले अँड बघूयात अजून काय काय होतंय पुढे. बघा तुम्ही. सो बस या प्रकारे थोडंसं घर लागलं आहे मागे. म्हणजे खूप पसारा आतमध्ये ठेवून दिलेला आहे. तुम्ही बघू शकता मागे बऱ्याचपैकी लागलं आहे सामान. किचनमध्ये पण, बेडरूममध्ये पण झालं आहे. हा हॉल. सो या मस्त घर लागलं आहे आता. आम्ही छान त्याला डेकोरेट करू जसं जमतंय तसं. सो यासोबत आजचा ब्लॉग इकडेच थांबवते. तुम्ही चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.